नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। माझी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनंच एबी फॉर्म देण्यात आले। मी जर बेकायदेशीर असेल तर उत्तर महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदार देखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतोय। निवडणुकीने निवडून आलेलो आहे। मी निवडून आल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र दिले। संख्याबळाबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील। कालच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला जात आहे। पहिल्यांदा ही जेव्हा घटना घडली तेव्हा या 24 लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता, पण यानंतर अजित पवार गटानं जर कोणाला नियुक्ती दिली असेल तर त्यांना समर्थन असेल, असंही जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले। 25 वर्ष तुम्ही शरद पवार यांच्या स्वतःमध्ये काम केलं। 25 वर्षानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे। इतक्या उशिरा का लक्षात आलं? पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळेस असा प्रश्न कोणी उपस्थित केलाच नाही। निवडणूक आयोगासमोर आमचे वकील आमची बाजू मांडतील। जास्त लोकांमध्ये बोलण्यात अर्थ नसल्याचंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। शरद पवार संस्थापक आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेलं नाही। सर्वांनी सर्वाधिकार दिलेले होते। त्यांना हात उंचावून त्यांचे क्लिप सर्वांकडे आहेत। चिन्ह गोठवणं हे अन्यायकारक होईल। चिन्ह गोठवण्याची एक पद्धत आहे, पण आमच्या वकिलांनी सांगितलं असेल की चिन्ह गोठवू नका। शरद पवार यांच्या कार्यशाळीमधूनच ही लोक मोठी झाली। तीच लोक आता शरद पवार यांना प्रश्न उपस्थित करतायत। घरातला लहान मुलगा जेव्हा मोठा होतो आणि त्याला स्वतंत्र व्हायचं असतं तेव्हा तो स्वतःचं घर बांधतो आणि घरातून वडिलांना काढत नाही। यातच सगळं आलं, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी पवार गट जयंत पाटील यांनी केलंय। माझ्या निवड झाल्यानंतर माझ्याच सहीने महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सगळ्या निवडणुकीच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले। त्यामुळं मीच जर बेकायदेशीर असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव याच्यात दिसतोय। आणि मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे आणि निवडणुकीने निवडून आल्यानंतर त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र देऊन माझी पुन्हा निवड केली, असं मला प्रफुल्ल पटेल यांचंच पत्र आहे। आणि त्यावेळी मी पक्षाला सांगितलं की महाराष्ट्रातल्या आवश्यक असणाऱ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या आम्ही करतोय पूर्ण। मला असं वाटतं की आमचे वकील त्याबद्दल युक्तिवाद करतील। कालच राष्ट्रवादी काँग्रेसची देशाची बैठक झाली। त्यामध्ये 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष पवारसाहेबांना पाठिंबा देणारे तिथं उपस्थित होते। पहिल्यांदा ही घटना झाली त्यावेळी देखील या 24 जणांनी पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आणि जे पक्षातून बाहेर गेले त्यांच्याविषयी नाराजी त्यांनी त्यावेळी व्यक्त केलेली। त्यामुळे आता त्यानंतर त्यांनी स्वतः काही पत्र देऊन कोणाला नेमणूक केली असेल आणि ते आमच्याबरोबर असं सांगत असतील तर मला वाटतं निवडणूक आयोगाने सुरुवातीपासून जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय द्यावा। 25 वर्ष आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात, तर 25 वर्षानंतर एखादी गोष्ट लक्षात आली असेल तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे की इतक्या उशिरा का लक्षात आलं। या बाबतीत पक्षांतर्गत निवडणुका अनेक वेळा झाल्या, त्यावेळी अशा स्वरूपाची कोणी प्रश्न विचारला नाही आणि मला वाटतं की बाकीचं सगळं निवडणूक आयोगासमोर आमचे वकील मांडतील। मी आता पब्लिकली त्यात मांडण्यात काही फार अर्थ आहे असं नाही।